नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचे पराठे. खूप छान हेल्दी आणि टेस्टी अशी ब्रेकफास्ट रेसिपी आहे. मस्त खुसखुशीत होतात हे पराठे. हे बघा, इथे मी बनवून घेतलेले आहेत. छान खुसखुशीत झालेले आहेत. विदाऊट स्टफिंग अगदी सोप्या पद्धतीने हे पराठे बनवणार आहोत. चला आता मग कृतीला सुरुवात करूया. इथे कुकरमध्ये 1 कप मुगाची डाळ घ्यायची आहे. मी इथे सालीची डाळ घेतलेली आहे, बिना सालीची घेतली तरीही चालेल. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि 1.5 कप पाणी घालायचं याच्यामध्ये. पाव चमचा मीठ आणि हिंग घालायचं आहे, पाव चमचा. मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण लावायचं आहे कुकरला आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 काळं मिरी घालायचं आहे, 1 मोठा चमचे धणे घालायचे, पाव चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालून जाडसर वाटून घ्यायचे. पल्स मोडवरती वाटायचं म्हणजे छान वाटतं. हे बघा, कुकर थंड झाला आहे. वाफ रिलीज झाल्यानंतर डाळ पण आपली छान शिजलेली आहे बघा. आता एका मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि मॅश करून घ्यायची आहे थोडीशी. हे बघा, डाळ थंड झाली का याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते घालून घ्यायचं आहे. तीळ घालायचे आहेत 2 मोठे चमचे, पाव चमचा ओवा घालायचा आहे, 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे, 1 छोटा चमचा लाल तिखट घालायचं आहे, पाव चमचा हळद पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा आमचूर पावडर घालायची आहे. टेस्ट छान येते त्याच्यामुळे. मीठ घालायचं अर्धा चमचा. ऑलरेडी आपण मीठ घातलेलं, अर्धा चमचाच मीठ घालायचं आहे. कापलेली कोथिंबीर घालायची आहे थोडीशी आणि 2 चमचे तूप घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित. आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. मी इथे 2 कप पीठ घालणार आहे याच्यामध्ये. आधी 1.5 कप घालून घेते, बाकीचं पीठ नंतर घालणार आहे. हे व्यवस्थित कंबाईन करून घ्यायचं आपल्याला. छान सेमी सॉफ्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी घालायचं नाही आहे, नंतर गरज लागली तर थोडंसं पाणी घालायचं आहे. अगदी पाव कप इतकं पाणी वापरलेलं आहे मी. हे बघा, थोडं थोडं करून असं पंच देत पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि सेमी सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला. थोडंसं तूप लावायचं आहे पिठाला आणि पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे. लगेचच आपण पराठे बनवणार आहोत. पीठ रेस्ट करायची गरज नाही, लगेचच पराठे बनवायचे, त्यामुळे पीठ छान मळून घ्यायचं आहे. आता याचे मी इथे ज्या साईजचे आपल्याला पराठे बनवायचे आहेत त्यानुसार गोळे करून घ्यायचे आहेत. हे बघा, मी मीडियम साईजचा पिठाचा गोळा करून घेतलेला आहे. आता लाटून घेऊयात पराठे. 2 पद्धती दाखवते मी इथे पराठे बनवण्याच्या. तर पहिली पद्धत, थोडंसं पीठ लावायचं आहे आणि पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. आता याच्यावरती 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. थोडंसं सुकं पीठ डस्ट करून घ्यायचं आहे याच्यावरती आणि जसं आपण फॅन फोल्ड करतो तसं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा, याप्रमाणे. आणि आता आतल्या साईडने असं रोल करायचं आहे आणि शेवटचं टोक असं खाली दाबून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे. थोडंसं सुका पीठ डस्ट करायचं आहे. जर पराठा खाली चिकटत असेल तर थोडंसं पीठ डस्ट करून घ्यायचं आहे. कडा फाटत असतील तशा एकत्र करून घ्यायच्या आहेत. खूप जास्त पातळ लाटायचं नाही आहे पराठा, थोडासा जाडच ठेवायचं आहे. हे बघा, इथे मी लाटून घेतलं आहे. आता तव्यावरती भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने व्यवस्थित. थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आधी, मग पराठा घालायचा आहे याच्यावरती आणि दोन्ही साईडने छान हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजताना याच्यावरती मी थोडंसं तूप घालते, साजूक तूप. दोन्ही साईडने लावून घ्यायचं आहे. तुपाच्या ऐवजी बटर लावलं किंवा तेल लावलं तरीही चालेल. हे बघा, खूप छान लेयर येतात असे पराठे केले का आणि चवीलाही खूप छान लागतात. छान खुसखुशीत राहतात दिवसभर. टिफिनवर सुद्धा आपण देऊ शकतो हे पराठे. हे बघा, इथे छानपैकी भाजला गेलेला आहे पराठा. काढून घ्यायचा आता प्लेटमध्ये. आता दुसरी पद्धत दाखवते पराठा बनवण्याची मी. ट्रँग्युलर शेपचा पराठा बनवणार आहोत. त्यानेही पराठे खूप छान होतात. हे बघा, अगदी सोप्या दोन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत. आता पिठाचा गोळा घ्यायचा आहे, थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि पोळी लाटून घ्यायची आहे याची. हे बघा, थोडी छोटीशीच पोळी लाटायची, एकदम मोठी नाही. थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे, सुकं पीठ डस्ट करायचं आहे आणि घडीची पोळी आपण जसं करतो त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा, ट्रँग्युलर शेपमध्ये आणि तसंच लाटून घ्यायचं आहे. अगदी त्रिकोणाकार आकार द्यायचा आहे.
हे बघा, थोड्या वेगळ्या आकाराचे पराठे, मुलांना वेगवेगळ्या आकाराचे पराठे केले का छान आवडीने खातात. हे बघा, ट्रँग्युलर शेपचा पराठा करून घेतला आहे. आता पराठा भाजून घ्यायचा आहे. हे बघा, पहिल्यांदा जसा भाजून घेतला अगदी त्याच प्रकारे पराठा छानपैकी दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. आणि माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हे बघा, इथे मी पराठा भाजून घेतलेला आहे. बाकीचे पराठे पण याच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत आणि मस्त गरमागरम पराठे चटणी, सॉस किंवा लोणच्याबरोबर सर्व करायचे आहेत. खूप छान लागतात. हे बघा, एक आपल्याला दाखवते पराठा एकदम छान खुसखुशीत झालेला आहे, छान लेयर्स आलेले आहेत. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.